आज काय या घरातली पोरं बाहेर निघती नाही वाटतो. वाट बघून बघून दिवसभर दमून गेले मी. आज काय मला खायला भेटत नाही वाटतं. सोडणारच नाही यांना. माझा नाही तर खूप हात दुखते, हे ना जरा मसाज करते म्हणजे राहील. गार्गी खेळून खेळून खूप कंटाळा आलाय. मॅगी खाऊशी झाली खूप. चल दीदीला सांगू. दीदी दीदी आम्हाला आहे ना मॅगी खाऊशी. घाबरू नका, मीच आहे. काय झालं, काय म्हणत होते? आम्हाला मॅगी खाऊशी झाली. पण घरात मॅगी नाहीये, आपण विकत आणू. एवढ्या रात्रीचं कोण जाणार आणायला? रोहित दादा पण नाही आज, मग मॅगी कोण आणणार? तो तर बाहेर गेलाय. अरे यार आम्हाला मॅगी खाऊशी झालती ना. हा झालती, बरोबर आहे तुमचं. दुसरं तुम्ही जेवण केलं मग तरी तुम्हाला आता मॅगी खायची का? तुमच्याला काही लाड बीड नाही चालणार. एवढ्या रात्रीचं कोण, मी एकटी नाही जायची मॅगी आणायला. दुकान किती लांब आहे माहिती ना? मला मॅगी पाहिजे पाहिजे. अरे 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 थांबा, रडू नका तुम्ही. तुमचं ना नेहमीच झालंय, काय पाहिजे असं का रडायचं आणि मला करायला लावायचं. मी जाते मॅगी आणायला, पण मला किती भीती वाटते तुम्हाला काय माहित. बरं जाऊ दे, एक काम करते मी ना, तुमची बंदूक सोबत घेऊन जाते. मला काही भीती नाही वाटायची काय. चला चला चला, मी जाते. पैसे घेते, थांबा कपाटातून मला पैसे घेऊ द्या. किती पॅक आणू रे मुलांना? 40 रुपये बस का? 2 पॅक आणते, दोघांना 2. हा चला. आता आहे ना मी घरातच जाणार. बघत येते यांच्या का आज बाहेर नाही निघती काय. मी ना आता बंदूक घेतली आणि एक ही बॅटरी पण घेतली. आता मी जाते, 5-10 मिनिटात आहे का येते मॅगी घेऊन. तोपर्यंत तुम्ही घरातच थांबा, काय कुठं जाऊ नका. घरात कोणी नाही, टीव्ही बघत बसा. चला मी जाते, जा बाय बाय जा. बापरे, एवढ्या रात्रीच्या पोरांनी मला दुकानात पाठवले. मी कोण आले घराच्या बाहेर एवढ्या रात्रीचं? इकडे तिकडं कोणी दिसत नाही, सगळे झोपलेत. मला तर लय भीती वाटते, पण काय करते, देवाचं नाव घेत घेत जाते. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. आता मजा येणार. एकटी आहे काय? खाणार आता हिचं रक्त पिणार. तिथं मला एक घर दिसते, त्याच्यामुळे मला काही भीती नाही. आणि माझ्याकडे बंदूक तर राहायचे. कुणी आलं ना समोर, मी डायरेक्ट गोळ्या मारणार. घाबरायचे टेन्शनच नाही. पटकन जाते, मॅगी घेऊन येते आणि पोरांना मॅगी खायला देते. तिथं जर कोण नाही, पटकन जाते पळत पळत. ही कुठंतरी ना काहीतरी खायलाच आणायला चालली. हिला येता नाही ना गाठ तिथेच बरोबर मी आता. अरे यार गार्गी, आपण उगाच दीदीला पाठवलं एवढ्या रात्रीचं. हडळी बिडळीची भीती. हा ना रे, बघ ना ती अजून येत पण नाहीये. लय वेळ झालाय जाऊन. हो ना, कधी येईन काय माहिती. चला बाबा, नो एकदाचीच हायवेला आली. आता काही नाही भीती मला. दुकान पण समोरच आहे. पटकन मॅगी घेते आता. हो दादा, तुमच्याकडे मॅगी आहे का? हो आहे ना मॅडम. बरं झालं, मला वाटलं आहे की नाही. कधी काही तुमच्याकडे नसते. द्या ना मला 2 पॅकेट. एक मोठं पॅकेट द्या आणि एक छोटं पॅकेट द्या. ओके मॅडम, हे घ्या तुमच्यासाठी रेडीच करून ठेवले. हा ना, बरं झालं. किती रुपये झाले? 40 रुपये. आहे का? 40 रुपये आणलेले बरोबर. मॅडम तुमचं नाव ते तमतमे म्हणून बोलतात ना तुम्हाला? नाही हो, तुम्ही काय बी बोलता. तमतमे नाही, आम्ही वैष्णवी पवळे. जातो आम्ही, आमच्या पोरांना मॅगी खायची ना, रडतात घरी. पटकन जातो आम्ही. एकटे चालूय, भीती वाटते आम्हाला जायला. बॅटरी वगैरे घेऊन आलो. जाऊ का? हो सावकाश जा. हा हा हा. बापरे, आता थोडंच राहिले घर. पण मला ना लईच भीती वाटते. या झाडावर तर काही नाही ना. असं झाले कधी घरी पोहोचल. गार्गी चल आपण दीदीला बघायला जाऊया. दीदी अजून खूप वेळ झाला आली नाही. अरे नको, दीदी काय म्हणाले, जाताना आहे ना घरातून बाहेर नका निघू. हो ना यार, नको तरी पण चल बाबा. आली बर का ही. काहीतरी खायला आणलंय. आता बघते तिच्याकडं. आता ना थोडंच राहिले. इथंच लय भीती वाटते मला. फक्त इथं आता ती हाडळ नाही माझ्या समोर आली म्हणजे बरं. तुझीच वाट बघत होते एवढा वेळ. काय आणले खायला? पटकन दे. हडळी, मला माहित होतं. माझ्या मनात पण आलेलं की तू ना आता इथं दिसशील मला. आणि तू दिसली. तुला काय वाटलं? मी ना बंदूक घेऊन आले. हे बघ, तुला घाबरत नाही आता मी. थांबस तू. तुला एक गोळीच मारते आता मी. वाटलं नव्हतं माझी बंदुकीने हाडं मरण. आता पटकन पळून जाते. अगं सोड मला, जाऊ दे घरी.
पोरं वाट बघतायत मला भीती वाटते सोड. गोळीची भीती दाखवून जाते काय मला. मॅगी दे पहिली, पटकन दे मॅगी. खंडळी दे मी तुला. हे घे मॅगी आणि जा आता हडळी मला जाऊ दे सोड मला सोड मी बंदूक जाऊ दे जाते घरी पळू. बरं झालं आज पोरांची खायची सोय झाली आणि बंदूकही होईन पोरांना खेळायला. डिस्क गोळ्या घेऊन गेली काय. गोळ्या नाही दिल्या काय. जाते आता हिच्या घरी गोळ्या आणते. यार कौले भीती वाटते मला. हे बघितली आपण काठी घेऊन कुठे चालले तुम्ही. तुलाच बघायला आलतो. हे काठी मिठी राहू द्या चला घर चला पटकन तुम्हाला सांगते काय काय झाले. दीदी सांग ना काय झाली ना आणि मॅगी कुठं आहे. अरे तुम्हाला काय सांगू तिथे रस्त्यात आहे ना आडवी आलेली मी 2 मॅगीचे पॅकेट आणले बघा. हे की ना तिच्यापासून लपून लपून तुम्हाला आणलंय. तिघा डायरेक्ट माझा पाय वगैरे धरलेला डेंजर. माझी बंदूक पण तिनेच घेऊन टाकली. चला एवढी मॅगी देईन मी तुम्हाला पण एका अंधारात मी परत नाही जाणार आता कुठं. दीदी सॉरी आम्ही तुला रात्रीचं पाठवलं आणायला सॉरी. अरे आता जाऊ दे तुमचं सॉरी काय करतं फक्त ना दरवाजा नीट लावून घ्या आणि काय चला तुम्हाला मॅगी करून देते मी आणि लवकर झोपा काय. चला चला ए आता ती गेली ना हाडर केवढी होती किती मोठी होती. अरे मोठी म्हणजे ती नेहमी येते का ती झाड होती आणि का मॅगीचा मोठा बॅग घेतला तिने माझा पाय धरलेला. एवढा मोठा होता मॅगीचा पॅक 4 याचा होता माहिती का डबल ह्याचा. हे बघा आता तुम्हाला ही मॅगी करून देते मी पटकन खा आणि झोपा काय. बंदूक दिली गोळ्या कोण देणार. अरे बापरे मॅगी आता आयती मॅगी. मला एक पॅकेट दिलं तुला स्वतःला एक पॅकेट ठेवलं काय. अगं पोरांसाठी आणलेलं यांना नाही थोडं खायचं होतं तुला दिले ना एवढा मोठा आता मी तुला म्हटलं ना सगळं दे. नाही जमणार यांना खाऊ दे ना थोडी तरी. मला दिवसभर काय खायला नाही. आणि तुम्ही माझी बंदूक द्या हाडर माझी फेवरेट बंदूक. बंदूक नाही तू गोळ्या दे गोळ्या. अरे बापरे बघ तुझ्याकडे गोळ्या मागती ती सगळ्या गोळ्या दे. बंदूक द्या इकडं. मॅगी दे नाही त्या पुरीला घेऊन जाईल. टेस्ट केलं लय बारी मॅगी झाली खाऊ दे ना एक एक ग्लास पोरांना खाऊ दे ना. दे. मॅगी नेली डॉली. थांबा 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 नेऊ द्या जाऊ द्या नाही तर ती तुम्हाला घेऊन जाईल बाबा नो आधीच माझे पाय बी ओढ ओढ त्यांनी हे केलंय जाऊ द्या तिला नेऊ द्या खाऊ द्या तिला तुम्हाला ना उद्या बनवून देईल मी. पण ऐका मी तुम्हाला उद्या माझी सकाळी सकाळी. बंदूक पण नेली. अरे यार तुझी बंदूक नेली बरोबर आहे. ऐका हे बघा आंबे तिथं बरं झालं तिने आंबे नाही भेटले. तर हा एक आंबा खा तर तू एक आंबा खा उद्या मॅगी दिन चालेल ना. मग आंबा खाऊन झोप चालला. लय बारी मॅगी झाली. रोज आता या पुरीवर लक्ष ठेवून राहते. रोज खायला येते बघ मॅगी. मी सोडणारच नाही ना खाऊनच देणार नाही मॅगी. तर आम्ही भूताचे व्हिडिओ ह्या फक्त मनोरंजनासाठी बनवत असतो. लहान मुलांना भूताचे व्हिडिओ एलियनचे व्हिडिओ आवडतात म्हणून मी बनवत असते. आणि तुम्हाला पण आवडत असेल तर कमेंट करत जा. आणि तुम्हाला तुमच्या म्हणजे अजून काय वाटत असेल की मी हे ह्या कॅरेक्टरच्या व्हिडिओज बनवाव्या तर ते पण मला सांगा. मी नक्कीच तुमच्यासाठी बनवेल. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बाय.